साहेबांनी व्यवस्थित सांगितलं होतं, की पुलाची दुरवस्था किंवा रस्त्याची. जे मी बोरनगर ते बोरगडी म्हणतोय, हो, तर आपण त्याचं मागच्या एक हो. तर आपल्या ग्राम पातळीवरती रस्त्यांचे पूल, बंधारे किंवा बंधारे म्हणजे आता तुमचं हे मॅडम आहेत ना, तुमचा विषय आला तो. अ, हां, बोल. बंधारे असतील किंवा जिथे कुठे साचवण तळावं असतील त्याची कुठं काही यंत्रणा ठप्प झाली का? किंवा काही अडचणी आहेत का? ते हो, थोडंसं व्यवस्थित माहिती घ्या सर्व. मी असतो हो, तर हो. मला ते माहिती मिळालीच असती, पण आता मी फार लांब आहे इथून. जी. तर रस्ते, पूल याच्यावर थोडं बारकाईने लक्ष द्या. जास्तीत जास्त लोकांची नाराजगी त्याच्यावरच होते. कारण की पाणी पावसानंतर सर्वात मोठा म्हणजे त्यांचा दळणवळणचाच विषय राहतो. म्हणून रस्ते, पूल याच्यावर थोडंसं बारकाईने लक्ष द्या, की त्यांना लोकांना समजलं पाहिजे, की आपण व्यवस्थित काम करतोय. त्यांच्यावर लक्ष आहे म्हणून आपलं. अ, याचं कोणी आहे का आता? पी-डब्ल्यू-डीचं कोण आहे स्टेटचं? कांबळे साहेब जॉईन आहेत सर आपले. बरं. कांबळे साहेब, प्रमुख राज्य महामार्ग असतील, शहरातील मुख्य रस्ते, पाणी साचत असेल कुठं किंवा रस्ते ब्लॉक असतील, झाडं पडले असतील, त्याच्यावर बारकाईने लक्ष देणे आणि तसेच वाहतूक अडथळा येऊ नये म्हणून सर्व ठिकाणी सूचना फलक जर आपल्याला वाटलं कुठं अ, पूल तुटलेला आहे, कुठं रस्ता बंद आहे, तर तशी फलक तात्पुरते लावता आले तर लावा. म्हणजे आपल्याला थोडंसं आपली आपली तत्परता दिसेल लोकांना, की बा आपला विभाग तत्परतेनं चांगल्यारीत्या काम करतोय तिथे. हो सर. ठीक आहे. महाराष्ट्र याचं वीज वितरणचं कोणी आहे का? सर, मी सर अंबाडकर बोलतो सर. माझ्याजवळ ॲडिशनल चार्ज आहे सर महागावचा. मी बोलणारच होतो सर. कारण की जी. सर आपलं महागावचं बरंच नुकसान आहे सर. हो, आपलं हो. एजी पंपाचं पर्टिक्युलर जास्त नुकसान आहे. जी. हो सर, कारण की सर आपले बरेच पोल पडले होते सर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.